रामराम मित्रांनो. एक बातमी आली म्हणे राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दादांना मिळालं आणि तिकडे थोरल्या साहेबांच्या गोटात पळापळ सुरू झाली. हीच ती वेळ म्हणत इंजिन तापलं आणि दादांना बघत मोठे हॉर्न मारू लागलं. तिकडे जखमी वाघोबा जे आपल्यासोबत झालं ते थोरल्या साहेबांसोबत पण झालं, पण गद्दारांना माफी नाही म्हणत पुढील आखणी करू लागले. इकडे थोरल्या साहेबांचे एकनिष्ठ मात्र भेड़ियों के भीड़ में शेर आने दो, पता चलेगा जंगल का राजा कौन है असे म्हणत शड्डू ठोकू लागले. तिकडे थोरले साहेब मात्र निवांत आहेत. वाघ किती म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि दात घासून शिकारीला जात नाही असा विचार मनोमन करत असावेत. तिकडे दादा आणि गट मात्र आरामात आणि आनंदात अजून काय पाहिजे म्हणत निवांत झाला. आपले देव नागपूरवाले जामनेरकरांसोबत आता आपण फक्त मजा बघायची असं म्हणत नोकराला 4 पुरणपोळ्या आण रे आणि टीव्ही म्हणतात आणि टीव्ही समोर बसतात. तर मित्रांनो, पक्ष गेला, चिन्ह गेलं, हयातीत जेवढं कमावलं ना तेवढं सर्व गेलं. ज्याला अंगाखांद्यावरून वाढवलं एवढ्या चुका करून त्या पोटात घेतल्या आणि त्यालाच मोठं केलं. प्रसंगी अनेकांना डावललं, त्यानेच असा दगा करावा. 80 वर्षात शरद पवार यांनी अनेक चढ उतार पाहिले. त्यातून ते त्यांच्या बुद्धीच्या जोरावर अलगद बाहेर देखील आले. यापूर्वी देखील एकदम आमदार सोडून गेले आणि बोटावर मोजणे इतके उरलेले. त्यातून सुद्धा शरद पवार यांनी भरारी घेतली आणि गेलेले पुन्हाही निवडून येऊ दिले नाही. पण आता जरा गोष्ट वेगळी आहे. आता स्वतः त्यांचा प्रिय पुतण्या अजित पवार फुटलेल्यांचे नेतृत्व करतोय आणि ते सुद्धा त्यांनीच उभा केलेल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह घेऊन. सापशिडीच्या खेळात 98 वर यावं आणि 1 पडून 99व्या घरातून सापाच्या तोंडात फसून सरळ 1 वर यावं अशी अवस्था शरद पवार यांची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै 2023 मध्ये 2 गट पडले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी शिवसेना भाजप महायुती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी बसले. यानंतर दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत असे म्हणत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं आहे. अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे. त्याच निकषावर हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली. तर सध्या आता कोणाकडे किती आमदार आहेत हे बघा. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील 41 आमदार आहेत. नागालँडमधील 7 आमदार अजित पवारांकडे आहे. झारखंडमधील 1 आमदार, लोकसभेचे 2 खासदार, महाराष्ट्र विधान परिषदेचे 5 आमदार आणि 1 राज्यसभा खासदार. तसेच शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील 15 आमदार, केरळमध्ये 1 आमदार, लोकसभेचे 4 खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे 4 आमदार, राज्यसभेचे 3 खासदार आहेत. सांगायचं झालं तर अजित पवारांकडे सध्या महाराष्ट्रातले 41 आमदार आहेत, तर शरद पवारांकडे 15 आमदार आहेत. असं असलं तरी निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे त्यात 5 आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिले आहे. तर एका खासदारानेही दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिले आहे. दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 5 आमदारांची आणि एका खासदाराची नावं समोर आली आहेत. यात आमदार चेतन तुपे, किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिले होते.
5 आमदार आणि 1 खासदार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर 5 आमदारांनी आणि 1 खासदाराने अजित पवारांसह जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांसाठी तो मोठा धक्का असणार आहे. याला म्हणतात राजकारण. तर मित्रांनो, असं म्हणतात की पेराल तेच उगवेल. पुलोदचा प्रयोग करून शरद पवार यांनी जे केले तेच आता त्यांच्या वाटेला येतंय असं म्हटलं जातंय. पुढे नेमकं काय होणार? निवडणुकांचे घोडे मैदान लांब नाही. अजित पवार स्वतःला सिद्ध करून दाखवणार की राजकारणातले भीष्म पितामह, राजकारणातले चाणक्य म्हटले जाणारे तेल लावलेले पैलवान शरद पवार फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेणार? हे येणारा काळच सांगेल. त्यात भाजपरूपी अजगर जो छोट्या पक्षांना घेण्यासाठी प्रसिद्ध आहे, तो शिंदे आणि दादांना घेणार का? हा देखील मोठा यक्षप्रश्न आहे. तूर्तास बघत राहा आपले चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.